अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। खरोखरीच मोहिनीचे हे रूप अनन्य साधारण आहे। त्रिभुवन सुंदरी असूनही कोणत्याही इतर देवी स्वरूप स्त्रीचे किंवा शक्तीचे असुरांना आकर्षण वाटले नाही, मात्र ह्या रूपाचे वाटले। देवी देव आणि दैत्य हे दोघेही बंधूच, महर्षी कश्यपांचे पुत्र। परंतु जन्मतःच क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत प्राशन करू देणे हे अन्यायकारक ठरेल। आणि म्हणूनच हे असुरांना अमृत कधीही मिळू देणार नाहीत। आणि त्यासाठी दैत्यांची चित्त दुसरीकडे वळवणारं, त्यांचं ध्यान दुसरीकडे नेणारं हे मोहिनी रूप श्री विष्णूंनी धारण केलं आहे। देवेंद्र आणि दैत्यराज, मी जे सांगेन ते सगळ्यांनी शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती आहे। दैत्यराज, हे अमृत आधी मी देवांना देईन, मग दैत्यांना। सुंदरी, कोणी काहीही म्हटले तरी मी माझा शब्द मागे घेणार नाही। हे अशा प्रकारे जर ही स्त्री प्रत्येक देवाला हे अमृत वाटत बसली तर असुरांना कधीच अमृत मिळणार नाही। मला असे होऊ द्यायचे नाही।
सुंदरी, सुंदरी, मी इथे आधी आलो होतो. हे अमृत मला आधी मिळायला हवे. चंद्रदेव असे का वर्तन करीत आहेत? चंद्रदेव, हा दैत्य आहे. प्रभो, प्रभो, हा दैत्य आहे. नाही, मी चंद्र आहे. याने माझे रूप घेतले आहे. हा असत्य बोलत आहे. हा दैत्य आहे. प्रभो, काहीतरी करा प्रभो. दैत्यांनी कपट केले आहे. राहू, थांब. अन्यथा तुला तुझे प्राण गमवावे लागतील. मी अमर झालो आहे. मी अमर झालो आहे. माझ्या आराध्यांना सर्व देवांनी साकडे घातले आणि माझे आराध्य त्यांच्या मूळ रूपात, त्यांच्या विराट रूपात प्रकट झाले. मोहिनी रूप सोडून माझ्या आराध्यांनी त्यांच्या मूळ रूपात राहू दैत्याला सावध करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यांनी ते ऐकले नाही. आणि त्यामुळे माझ्या आराध्यांनी क्षणात त्यांच्या सुदर्शन चक्राने राहूचे मस्तक त्याच्या धडापासून वेगळे केले. परंतु राहू दैत्याने अमृत घेतले होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. त्याचे शरीर आणि मस्तक हे वेगळे झाले होते, परंतु त्यात जीव हा होता.
मग काय झाले? नारायण नारायण. अशा वेळी श्री विष्णूंनी केलेल्या शासनामुळे आपल्या हातून असा अपराध कधीही घडू नये हे सर्व दैत्यांना कळून चुकले. म्हणजे त्या दैत्याला क्षमा केली गेली. नारायण नारायण. राहू या दैत्याने जे काही केले त्याचे त्याला शासन मिळाले आहे. होय, मी सुदर्शन चक्राने त्याचे धड आणि मस्तक वेगळे केले खरे, परंतु अमृत प्यायल्यामुळे अजूनही त्याचा प्राण गेलेला नाही. हे प्रभू, तुम्ही त्याला शासन केलेत, पण दैत्यांमध्ये केवळ त्यालाच अमृत मिळाले. होय बळी. मग हा अन्याय आहे. नाही, जे झालं ते योग्यच झालं आणि तसंच घडायला हवं होतं. प्रभो, माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करावी आणि मला पूर्ववत करावं. आता ते शक्य नाही राहू. परंतु आजपासून तुझ्या या शरीराचे आणि मस्तकाचे 2 ग्रह होतील, राहू आणि केतू. नारायण नारायण. दैत्य दानवांनी मोठ्या हुशारीने समुद्र मंथनासाठी प्रयत्न केले, तरी देखील देवांशी विनमुख असल्या कारणाने त्यांना अमृत प्राप्ती झाली नाही. आपल्या शत्रूंना यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष झालेला दैत्यांना सहन झाला नाही आणि त्यामुळे त्यांनी लगेच देवांवर शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवला. इकडे देवांनी मात्र अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती. शिवाय भगवंतांच्या चरणकमलाचा त्यांनी आश्रय घेतला होता. त्यामुळे तेही शस्त्रांनी सज्ज झाले आणि दैत्यांना प्रतिकार करू लागले. क्षीरसागराच्या किनाऱ्यावर रोमांचकारी आणि भयंकर असा संग्राम घडला. हाच देवासुर संग्राम होय. यात अर्थातच देवांचा विजय झाला आणि बळीसह इतर दैत्य निघून गेले. देव पुन्हा स्वर्गात आले. देवी, अशा प्रकारे हे समुद्र मंथनाचे आख्यान पूर्ण झाले. मुनिवर, या आख्यानामुळे मला अनेक गोष्टी कळल्या ज्या मला आधी कधी ठाऊक नव्हत्या. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे स्वरूप मला कळले. नारायण नारायण. पण अजून एक प्रश्न आहेच मुनिवर. आणि तो प्रश्न काय आहे हे मला ठाऊक आहे. आणि तो प्रश्न म्हणजे या कथेचा आणि तुझ्या रूपाचा काय संबंध आहे. माधवा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं असं मला वाटतं. होय देवा. देवी, त्या अमृताच्या वाटणीच्या वेळी मी जे मोहिनीचे रूप घेतले होते ते रूप म्हणजेच तुमचे हे रूप आहे. काय? होय म्हाळसा. पण हे कसं काय घडलं? ते रूप अत्यंत विलोभनीय होतं. सगळ्यांनाच त्या रूपाची भुरळ पडली, अगदी श्री महादेवांना देखील. होय म्हाळसा, ते मोहिनी रूप मला इतके आवडले होते की ह्या कृतयुगात
तुझ्या या मोहिनी रूपाशी माझा विवाह होईल हे निश्चित झाले होते. देवी, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच संपवावे लागणार. हो. भासा, काय झाले? काय नाही, हे ऐकून मी माझ्याच विचारात आहे, दुसरं काही नाही. कसला विचार भासा? तुला काही आठवतंय का? नाही, पण मी असा विचार करते आहे की कृतयुगात तुमच्या मल्हारी मार्तंड अवतारात तुमचा माझ्या या रूपाशी विवाह होणार आहे असे जेव्हा ठरले तेव्हा मी कुठे होते? निघायचं का घरला? थांबा की हातच. नग, घरी मोप काम पडली आहेत. अगं दम धर की जरा. सारखं आपलं घरला चला घरला चला घरला चला. वैस थांबा हातच, जेवण मग जा घरला. हा, जेवून जाऊ. थांब. जेवणाचं नाव काढलं की बसले पाय पसरून. गंगे राहू दे. म्या काय विचारतो बानू? काय विचारू नका, डोसक खाल त्यांचं. तू घरला चल, तुला दावतो चांगलं म्या. ए रंग्या, उगा भांडू नका. काय रे, काय विचारायचं आहे? नाही, म्या काय म्हणतो म्हणजे आता एवढं समजा आख्यान झालं, म्या ऐकलं, म्हणजे त्यातलं मला लय काही कळलं असं नाही, पर माझ्या एक ध्यानात आलंय का त्या समध्या गोष्टीमध्ये तो कुठंच नव्हतीच. नाही म्हणजे तो कोण आहेस, काय आहे, जी समद काय होतं ती समद म्हाळसा देवीच सांगत होती. म्हणजे मला असं वाटलं. म्या काय म्हणलं होतं काही विचारू नका म्हणून, कारण तुम्ही काय बोलणार म्हणजे चांगलं वाटेल असं नाहीच. म्या काय चुकीचं बोललो वय बानू? नाही, पण मला बी असंच वाटलं. हा मग बघ, तुला काय कळत नाही. रंग्या राहू दे ना, तिला कशा पायी बोलतोस? म्या तर आशात सोडून दिली आहे बघ, का आता मला काय बाय कळेल. माझ्यासाठी तर तेच दिस मोलाचे होते. तेव्हा देव मला भेटाया चंदनपुरीला आले होते आणि म्हाळसाताईंनी म्हातारा व्हायचा शाप दिला असून बी आख्यान संपलं, पण माझे प्रश्न अजून संपले नाहीत. त्याचा तुला निश्चितच लाभ होईल. जे बीज उरवलं आहे त्याचा एक दिवस वृक्ष निश्चितच होईल. ते व्यर्थ नाही जाणार. मोहिनी ही अजूनही माझ्यासाठी कोडच आहे. नंतर मोहिनीचं काय झालं? ते मोहिनी स्वरूप अजून जिवंत आहे. ह्या क्षणीही? होय, विश्वास ठेव. या क्षणी मलाही मोह होतो आहे की तुला सांगावं की तू स्वतःच ते मोहिनीचं रूप आहेस आणि मला ते रूप अतिशय आवडलं आहे. तुम्ही मला जी अमृताची कुप्पी दिली होती त्याचे महत्व मला आता कळते आहे. समुद्र मंथनातून कष्टाने जे अमृत मिळवले त्या अमृतातले काही थेंब तुम्ही मला भेट म्हणून दिलेत. जपून ठेवते. जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा त्याचा उपयोग कर आणि मला खात्री आहे की त्याचा उपयोग
तू लोक कल्याणासाठीच करशील. मला असं वाटतं की गडावर आपण एक मोठा उत्सव आयोजित करावा. कशासाठी? श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांनी आपल्या मूळ रूपाचे दर्शन सगळ्यांना दिले आहे, त्याचा आनंद उत्सव. उत्तम कल्पना आहे, पण त्याआधी श्री महालक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांची तू अनुमती घे. त्यात अनुमती काय घ्यायची? ते नाही म्हणणार नाहीत. तू करू नकोस असं माझं म्हणणं नाहीये. अनेक वेळा लक्ष्मीदेवी त्यांना स्वगृही जायचे आहे असं म्हणत होत्या. ह्याचा अर्थ मला आत्ता कळला आहे. स्वगृही म्हणजे विष्णू लोकी, हो ना? होय. तुम्ही मला जसे मानस सरोवराचे दर्शन घडवले होते तसे विष्णू लोकाचे देखील घडवावे असे मला वाटते. त्याचा योग आला की तेही घडेल. पण श्री विष्णू श्री महालक्ष्मी आपल्याला सोडून विष्णू लोकात नाही ना जाणार? ते आपल्यावर अवलंबून आहे. त्यांनी जाऊ नये अशी माझी इच्छा आहे.